धुळ्यात काही दिवसापूर्वी काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर पुनर्च डांबरीकरण केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सदरचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी तातडीनं कामाच्या ठेकेदाराविरोधात नोटीस काढत काम थांबवून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा आदेश मनपा विभागातील अधिकाऱ्यांना दिला आहे। या प्रकारामुळे पुन्हा एकदा मनपाचा अनागोदी कारभार समोर आल्याचं दिसून येत आहे। बाजी महापौर यांच्या प्रभाग क्रमांक 4 वार्डातील इंदिरा गार्डन ते जागृती मित्र मंडळ चौकापर्यंतच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम नुकतंच करण्यात आलं आहे। मात्र ते काम करत असताना योग्य दर्जा न राखल्यानं रस्ता उखडण्यास सुरुवात झाली होती। मात्र त्यावर काँक्रिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करून रस्त्याच्या कामाला ठेकेदारानं सुरुवात केली होती। मात्र परिसरातील दक्ष नागरिकांसह पत्रकारांनी सदरचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी तातडीनं ठेकेदारांचे काम थांबवून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचा आदेश दिला आहे। यावर मनपा प्रशासनानं देखील ठेकेदाराला नोटीस पाठवत 7 दिवसाच्या आत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे। सदर ठेकेदाराची बिलं तात्काळ थांबवण्यात येतील व कुठल्याही प्रकारे बिलं अदा केली जाणार नाही, अशी माहिती आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे। एकतर या रस्त्याच्या संदर्भामध्ये कालपासून माझ्याकडे कंप्लेंट्स येत आहेत। या रस्त्याच्या बाबतीत यापूर्वी नागसेन बोरसेंनी आणि बाकीच्या बऱ्याच जणांनी माझ्याकडे कंप्लेंट दिलेल्या आहेत आणि या संदर्भाने आम्ही या कामाचं बिल पण याआधी काही काढलेलं नव्हतं, पण अगदी जितकं काम झालेलं आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये आपण त्याचं बिल आपण त्यांना दिलेलं आहे। परंतु हे बिल देताना पण या पूर्ण कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावं आणि हे जे काही काम झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं ते पुन्हा फेर करून घ्यावं अशा स्वरूपाच्या सूचना मी माझ्या फाईलवर मी दिलेल्या आहेत। आणि कालपासून जो काही प्रकार सुरू आहे तो डांबरीकरणाचा लेअर टाकणं आणि अजून बाकीचं काय तर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तर त्याची रिपेअर करण्याची आणि याची एक मोडस ऑपरेंडी असते तर ती त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे। त्याला काही कॉन्क्रिटीकरणाच्या याच्यावर डांबरीकरणाचं काही लेअर टाकणं वगैरे हे काही त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे आणि ते कधीही ॲक्सेप्ट केलं जाणार नाही माझ्याकडनं। त्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढण्याचं आहे त्या स्टेजला त्याचं काम संपवून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना मी शिंदेंना आणि पावटेंना दिलेल्या आहेत। त्या नोटीस आता माझ्याकडनं जातील आणि त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर ॲक्शन घेण्याचं काम करू। याच्या पुढचं एकाही रुपयाचं बिल माझ्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या कामाचं जाणार नाही। आणून द्यायचंय नागरिकांनी लक्षात आणून दिलं तरी पण आम्ही त्याच्यावर योग्य त्या कारवाया कॉन्ट्रॅक्टर्सवर करू। कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केले जातील याची गॅरंटी मी आपल्याला देते। महत्त्वाचं आहे, जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशातनं होणारी कामं आहेत तर ती चांगल्याच प्रकारची निकृष्ट दर्जाची होणार नाही याची दक्षता घ्यायची जबाबदारी जशी माझ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आहे। सोबत ज्यांच्या भागामध्ये हे काम चालू आहे त्यांनी निदर्शनाला आणून दिलं तर आम्ही निश्चित या प्रकारच्या कारवाया लोकांवर करू आणि माझ्या स्टाफपैकी जो अशी काही दिशाभूल करून असं काही करणार असेल किंवा माझ्या निदर्शनाला येईल ज्या इंजिनियरच्या ज्युरिस्डिक्शनमधलं काम असेल त्या इंजिनियरवर पण विभागीय चौकशी आणि बाकीच्या डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला मी मागं पुढं पाहणार। महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्त हे त्याचे नोडल अधिकारी आहेत। आपल्याकडे ॲडिशनल कमिशनर ह्या सहाय्यक नोडल अधिकारी आणि नांदुरकर मॅडम आणि आपल्या ज्या पल्लवी शिरसाट मॅडम आहेत या दोघी उपायुक्त ह्या या प्रशिक्षणाच्या मास्टर प्रशिक्षण देणाऱ्या मास्टर ट्रेनर आणि हा 4-5चा स्टाफ व्यतिरिक्त आमचे सगळे SI आणि आमचे इंजिनियर्स आणि काही पर्यवेक्षक आपण या कामासाठी नेमलेले आहेत आणि जवळजवळ 450 प्रगणक आपण या कामासाठी नेमलेले आहेत। कालचा याच्यामध्ये जिल्हा स्तरावरचं प्रशिक्षण झाल्यानंतर आणि ते जी सर्वेक्षणाची जी क्वेश्चनेअर आहे ती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा या कामासाठी आणखी प्रगणकांची आपल्याला आवश्यकता आहे तर आणखी 250 लोकांची आम्ही नियुक्ती केलेली। त्यांचं प्रशिक्षण उद्या होणार आहे। आज एका टप्प्याचं प्रशिक्षण झालं, साधारण 250 लोकांना प्रशिक्षणासाठी बोलवलं होतं आम्ही प्रगणक आणि 30 पर्यवेक्षक असं तर त्याच्यापैकी 184 जण उपस्थित होते आणि जवळजवळ 27 पर्यवेक्षक आज उपस्थित होते
याच्यासाठी नसेल. आणि याचा आढावा राज्यस्तरावरची टीम आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडून दररोज घेतला जाणार आहे आणि आम्ही आमच्या स्तरावर पण घेऊन ती माहिती पुढे पाठवणार आहोत. तर आपल्या घरी येणाऱ्या प्रकरणांना आपली जी काही माहिती असेल देण्याचा प्रयत्न करावा आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन या निमित्ताने मी सर्वांना करते. धन्यवाद. सदरच्या घडलेल्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशांची कशा प्रकारे उधळपट्टी केली जाते याचं उदाहरण समोर आलं आहे. मात्र याच कामात मनपाच्या काही अधिकाऱ्यांचे देखील ठेकेदाराला पाठबळ असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारानंतर मनपा प्रशासन ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणार का की पुन्हा पाठीशी घालणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार. तर हा जो कॉन्क्रीट रस्ता आहे ज्याच्याबद्दल वैयक्तिक रात्री मी आमच्या वंदे मातरम प्रतिष्ठानचा ग्रुप आहे त्याच्यावर चर्चा केली. काल मी इकडून जात असताना मला असं समजलं की या रस्त्यावर वरती डांबरचा लेअर टाकला जातो आहे, परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर हा 2 कोटीच्या आसपास रक्कम खर्च करून हा रस्ता आत्ताच झालेला आहे. माझ्या मते त्याचा अजून सुद्धा अदा करण्यात आलेलं नसेल. आणि अशा परिस्थितीमध्ये कॉन्क्रीट रोडवर डांबर रोड टाकत असताना एक पाटील नावाचं कोणतरी ठेकेदार दिसले आणि ते मला असं बोलले की हे मुंबई पॅटर्न आहे म्हणे. त्याला म्हटलं हे जगात असं कुठं होतं ते सांग, हे जगातलं 8वं आश्चर्य आहे असं मी त्याला म्हटलो. आणि त्याच्यानंतर त्याने तिथून पोबारा केला आणि त्याच्यानंतर मी फोटो काढले, ते सोशल मीडियावर टाकले आणि सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा झाली. मी तर म्हणतो धुळे शहरातील तर राज्यावर या मॉडेलची चर्चा होते आहे. इतक्या वाईट पद्धतीने भ्रष्ट कारभार मला नाही वाटत अख्ख्या महाराष्ट्रात किंवा भारतात कुठं असेल तर धुळे महानगरपालिकेच्या याच्यात होतो आहे. मी स्वतः जरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असला तरी ह्या अशा वाईट प्रवृत्तीला माझा अजिबात समर्थन नाही. मी कडाडून विरोध करेल. अशा काही प्रवृत्तींमुळे पूर्ण पक्ष बदनाम होतो. लोकांपुढे आपल्याला वरती मान करून चालता येत नाही. आणि हे जनतेचे करोडो रुपये सामान्य माणसाचे काही पैसे महानगरपालिकेचे भरणं असतात तर त्याचा तो प्रामाणिकपणे जातो नगरपालिकेत लाईनीत उभे राहून पैसे भरतो. आणि इकडे करोडो रुपयाचं तुम्ही असं जर धोरण करत असाल, करोडो रुपये शासनाचे म्हणजे आमच्याच कर रुपये दिलेल्या पैशातून ही कामं होत असतात आणि असे आपल्याला पैसा प्राप्त होतो आणि त्या पैशाचा विनियोग असा होणार असेल तर याला सुज्ञ नागरिकांनी पुढे आलं पाहिजे, हे आंदोलन झालं पाहिजे असं आमच्या वंदे मातरमच्या मिटिंगमध्ये शिवजयंतीची आमची मिटिंग होती त्याच्यातही मी सांगितलं. प्रतिष्ठानने शिवाजी महाराजांचे व्याख्यानं घेऊन होणार नाही. शिवाजी महाराज प्रत्यक्ष आपल्याला जगायची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझ्यासारख्या सर्व समविचारी लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि जेणेकरून या वाईट प्रथांवर पायबंद बसला पाहिजे. सुरुवात आपलं मोचीवाड्याच्या पासून पुढे आल्यानंतर सुरू होते. साधारणतः आपल्या धुळे शहराच्या महापौर प्रतिभाताईंच्या घराच्या जवळ सुरू होतो आणि इंदिरा गार्डनच्या गेट जवळ संपतो. आता वास्तविक इंदिरा गार्डनच्या चौकात पण हा रस्ता होणार होता, परंतु त्यांच्या मापात काय झालं, संपलं असेल काम आणि म्हणून झालं. हा कॉन्क्रीट रोड जेव्हा तयार होतो तर तेव्हाच प्रचंड जनतेच्या मनात शंका होती की याचा दर्जा चांगला राखला जात नाही, याचे लेअर कमी टाकले जात आहेत आणि जो मटेरियल टाकलं जातं त्याचं सॅम्पल घेतले जात नाही, त्याची टेस्टिंग प्रॉपर होत नाही. महानगरपालिकेचे सर्व इथं आयुक्त इथं राहतात, महापौर इथं राहतात, शहर अभियंताही याच गल्लीत राहतात. एवढे सर्व लोक रोज हे बघतायत, कोणालाही काही वाटत नाही का. दोन्ही प्रभागाचे 8 नगरसेवक इथं राहतात. 8 नगरसेवकांपैकी एकालाही वाटू नये काही चुकीचं होतं असं. सामान्य नागरिक म्हणून मला जर वाटतं तर यांनाही वाटलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्या लोकांनी आता हे जन आंदोलन झाल्याशिवाय पर्याय नाही, तर अशा प्रकारे हे भ्रष्टाचार हा वाढत जाणार आणि याचं अतिशय विदारक रूप आपल्याला बघायला मिळेल. नंतर मी त्याचे फोटो सेशन केलं आणि मग वंदे मातरम प्रतिष्ठान ग्रुपवर मी त्याची चर्चा केली आणि मीनवाईल मी आयुक्त मॅडमांचा नंबर मिळवला आणि रात्री मॅडमांशी फोनवर बोललो. मॅडमांना जेव्हा सांगितलं की नवीनच झालेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर डांबरीकरण होतंय ते पाहून मॅडमही अवाक झाल्या. असं कुठं होऊ शकतं का म्हटलं. मॅडम म्हटलं जो करतोय त्यांनी मला सांगितलं की आयुक्त मॅडमांचे आदेश आहेत आणि मी त्याला म्हटलं लिखी दाखवतो. तो म्हटलं की तोंडी आदेश देण्यात आलेले आहेत की या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावं. म्हणजे हे म्हण आहे मराठीमध्ये की आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं, तसं आहे. किंवा अहिराणी ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की गाईवर घोडं चढवण्याचा प्रकार हा होतोय. हे असं अजिबात कधी जगात कुठेही होत नाही, फक्त धुळ्यातच होतं आणि म्हणून याला मी 8वं आश्चर्य असं नाव दिलं. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी अर्ज क्रमांक 6 भरून आपला मताधिकार सुरक्षित करावा
असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे। यावेळी त्यांनी 21 जुलै ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबवण्यात आलेल्या सर्वेक्षण कार्यक्रमाची आकडेवारी माध्यमांना दिली। आज रोजी आपली जे मतदार यादी आहे ते पब्लिश होत आहे। एकूण मतदारांची संख्या 17,27,475 आहे। काही गोष्टी मी सांगू इच्छितो। विशेष करून BLOs, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यामुळे महिलांच्या जे मतदार नोंदणी आहे याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। मतदार यादीतील जे स्त्री पुरुष गुणोत्तर अगोदर 936 वर होता ते वाढून आता 939 म्हणजे 3 अंकाने तो वाढलेला आहे। विशेष करून इलेक्शन कमिशनच्या भर जे नवीन मतदार आहेत त्यांची नोंदणीवर असते, म्हणून 18 ते 19 या वयोगटामध्ये 9,831 मतदारांची नव्याने नोंदणी झालेली आहे आणि 20 ते 29 म्हणजे तेही युवक ग्रुप आहे। तृतीय पंथीची जर गोष्टी सांगितली तर आज रोजी आपल्या मतदार यादीमध्ये 45 तृतीयपंथी आहे आणि प्रत्येकाला आपण 100% त्यांची नोंदणी करून घेतलेली आहे। विशेष करून मी थोडं डिलिशनवर बोलणार आहे, कारण जेव्हा आपण एखादा मतदार ज्याला आपण फोटोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणतो, याच्यात जिल्ह्याने 8,990 असे फोटो सिमिलर एंट्रीज आपण डिलीट करू शकतो, म्हणजे दुबार होते वोटर्स म्हणून डिलीट केले। आणि त्याचबरोबर मतदार यादीत नाव वा इतर काही तपशील समान असलेले ज्यांना डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हटलं जाते त्याचे 1,171 नाव आपण कमी केले। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जीवाची पर्वा न करता अयोध्यातील राम मंदिरासाठी झटणाऱ्या धुळ्यातील 50 कारसेवकांना अॅग्रो रोडवरील राम मंदिराच्या आवारात सेनेच्या वतीनं शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे। सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी जय श्रीरामाच्या घोषणाबाजीनं परिसर दुमदुमून गेला होता। 500 वर्षानंतर अयोध्या येथे प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे, त्यामुळे संपूर्ण भारतभरात रामनामाचा जयघोष सुरू असून राममय वातावरण निर्माण झालं आहे। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी राम मंदिर उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या धुळ्यातील 50 कारसेवकांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे। कारसेवकांनी देखील महाले यांचा आभार व्यक्त केला आहे। फक्त हे देव आहे का ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी बहाल केलेली आहे। स्पष्ट बोलतो, ठीक आहे, जनमानसांचा आदर ठेवून आज काही बोलणार नाही, आज शुभेच्छा दिली। बाकी माझ्यातही राम आहे आणि माझ्यातला राम मी जागृत कराल आणि बोलून नाही दाखवल। परिणामाची चिंता तेव्हाही नव्हती, आजही नाहीये। 90ला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्या दारावर आम्ही सगळेच कारसेवक तुळशीपत्रच ठेवून गेलो होतो। माझा तर मुलगा 3-3.25 वर्षाचा होता, मुलगी 2 महिन्याची होती। आलो तर तुझा, नाही आलो तर मर्यादा पुरुषोत्तमांचा, हे संकल्पना आजचं जीवन आम्ही नफ्यात जगतोय। त्याचबरोबर हे जेवढे बी आज आहेत कारसेवक, खरंच धन्य आहे ते माता पिता ज्यांच्या घरी या सगळ्या कारसेवकांनी जन्म घेतला। 525 वर्षाची संकल्पना आज पूर्ण होते लाखो हिंदूंच्या बलिदानानंतर। आणि ज्यावेळी ही कार सेवा आयोजित केलेली होती, आव्हान तर पूर्ण भारतवर्षात नाही केलं, पण त्या काळाचे ज्यांचे राम जागृत होते ते आपल्या दारावर तुळशी पान ठेवून या रामाच्या न्याय हक्का करता आम्ही सगळ्यांनी, आमच्यातले बरेच आता कारसेवक राम आज्ञा झाली त्यांना, पण अतिशय ज्या कामाकरता जसं कळतं तसं मी हिंदुत्वादी शेठ होतो, आहे, राहणार। असंख्य पक्षात नाही, मला सम्राटांनी सांगितलं होतं की कार सेवेला तुम्हीही जा, त्यांचाच आदेश पाळून आम्ही सगळे गेलेलो होतो। आणि आजही यापुढेही आम्ही पक्षानंतर, पहिले मी भारतीय,
आणि त्यानंतर मी हिंदू आहे आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर माझा पक्ष येतो, या सगळ्यांनी याची दखल मी घ्यायची आणि बापाच्या नावाने ओळखतो. तो गल्ली 2 गल्लीत ओळखले जातो, पण जेव्हा जिल्हाभर ओळखले जातो ना, तर माझे ते शिवसेना 4 शब्द, माझे ते हिंदू हृदय सम्राटांची ती ओळख आहे माझं. ठीक आहे, आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या गोष्टी मनासारख्या होत नाही. जर मला न्याय मिळत नाही, मी इकडं तिकडं उड्या मारून पळाल, तर मी दुसऱ्यांना काय न्याय मिळवून देणार, हेही लोकांपुढे प्रश्न निर्माण होतो. जिथे होतो सन्मानाने होतो आणि तिथं देवपुरातही आज्ञा ज्या दिवशी झाली त्या दिवशी या भगव्यातच जाणार, दुसऱ्याकडल्या रंगात जाणार नाही. आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे जसे थवेच्या थवे आता मंदिराकडे येत आहे, याच्यापेक्षा 10 पटीने म्हणजे हजारोंचा थवा, आणि रात्रीतनं बेछूट गोळीबार केला. श्रीराम भक्तांना आजच्या या आनंदोत्सवाच्या निमित्ताने जय श्रीराम. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले, अजय नाशिककर, महेश मिस्त्री, संजय गुजराती, विनोद मोराणकर, चंद्रकांत चौधरी, अमित पवार, आशिष चौधरी, केतन जाधव, प्रसाद महाले, पवन जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. अयोध्यातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे यांच्या वतीने वाडीभोकर रोड येथे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या गीत रामायण कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. श्रीराम नागरी पतसंस्थेचे विशाल केले यांच्या माध्यमातून इंदोरीकर प्रसिद्ध गायक व कथाकार डॉक्टर अभय मानके व अमृता मानके यांच्या सुमधुर बाणीतून कल्याणकारी गीत रामायण कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमात कारसेवकांचा देखील सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी विशाल केले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. चाळीसगाव येथील शुभम अनिल अंगोने मुंबई पोलीस याचा मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींपैकी काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांना अटक करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसून आले. मोर्चात फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, आरोपींची केस जलद न्यायालयात चालवण्यात यावी, केस चालवण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा, आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्यांना खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस स्वर्गवासी शुभम अंगोने याला न्याय मिळण्यासाठी जन आक्रोश मोर्चात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, प्रमोद पाटील, कैलास सुरवंशी आदी यावेळी उपस्थित होते. यांसह पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तहसीलदार प्रशांत पाटील, रमेश चव्हाण, दिलीप घोरपडे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी नंदकिशोर सैंदाने, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव. प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्तानं शहादा येथील व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर राबवण्यात आला आहे. या रक्तदान शिबिरात व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त रक्तदान केलं आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणून 151 रक्तदात्यांनी रक्तदान करत समाज बांधिलकी जोपासली आहे. सदर या शिबिराचं उद्घाटन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाला आहे. तर या शिबिराला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भेट दिली असून त्यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुकही केलं आहे.
त्याच प्रकारे आमदार राजेश पाडवी यांनीही या समाजकार्याचं कौतुक केलं आहे. आज प्रभू श्रीरामाचं आज या देशामध्ये आगमन होत आहे. आज अयोध्या येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होताना आपण पाहतोय संपूर्ण देशामध्ये कुठं ना कुठं सर्वच समाजाकडून मोठ्या उत्साहात हा एक मंगल महोत्सव साजरा केला जातोय. त्या निमित्तानं सर्व समाजाच्या लोकांनी काही ना काही, कोणी रक्तदान शिबिर ठेवतंय, कोणी अन्नदान करतंय, कोणी स्वच्छता अभियान राबवतंय. अशा अनेक प्रकारच्या सेवा सर्व समाजातून दिल्या जातात. आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी शहादा शहर पत्रकार संघातर्फे आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ते या ठिकाणी आज सर्व शहादा शहरांसाठी त्यांनी एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे कोणातरी प्राण वाचत असतात. म्हणून आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. मी आयोजकांचं आणि सर्व पत्रकार संघाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना ही पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि सर्वांना आजच्या या मंगलमय सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांसह विविध पक्ष व संघटनातील पदाधिकारी तसेच व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा. वाल्मिकी मेहतर समाजाचे आराध्य दैवत महर्षी श्री वाल्मिकी यांच्या नावाने चौकाला नाव देण्यात यावं, या संदर्भात महानगरपालिकेत 157 नुसार ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून कमलाबाई शाळातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय रोड क्रॉसिंग शॉपिंग सेंटर येथील त्रिकोणी चौकास महर्षी वाल्मिकी चौक असे नामकरण करून भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे सामाजिक कार्यकर्ता विजय नरेश पवार यांच्या मागणीनुसार अनुप अग्रवाल यांनी महापौर व महानगरपालिका प्रशासन यांना निवेदन दिले होते. यानुसार सदर चौकाला नाव देण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आज या चौकाचे नामकरण करण्यात आला आहे. पुरुषोत्तम और आराध्य देवता प्रभु श्री रामचंद्र जी को उनका खुद का घर आज मिल चुका है और महापालिका के माध्यम से आज इस चौक का जो नामकरण हुआ है महर्षि वाल्मीकि चौक, ये योगायोग है. किसी को पता नहीं था कि अयोध्या में एयरपोर्ट का नाम महर्षि वाल्मीकि दिया जाएगा और उनको भी पता नहीं था क्या दुनिया में भी ऐसा कोई चौक बन रहा है जिसको महर्षि वाल्मीकि नाम दिया जाए. ये सब प्रभु की इच्छा है और आज मैं सबको प्रभु रामचंद्र अयोध्या में विराजमान हो रहे हैं. उसी तरह पांजरा नदी में जो प्रतिकृति बनाई गई हुई है वहाँ भी भगवान आज विराजमान होने वाले हैं. या कार्यक्रमाप्रसंगी मेहतर वाल्मिकी समाजाचे सुभाष पवार, सुरेश चांगरे, सुरेश बिस्नारिया, लखन चांगरे, मुकेश गोयर, काशीनाथ लोहरे, चंदन धारू, बंसी पिवार, नागेश कंडारे, आनंद जावडेकर, अनिल जावडेकर, अमर गोयर, श्रीचंद गोयर, गणेश गोयर यांसह आदी यावेळी उपस्थित होते. मेहतर वाल्मिकी समाजातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला व श्री रामलल्ला यांचे भजन गायनाचा कार्यक्रम व महाप्रसाद लाडू वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त अजंते बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अजंदे बुद्रुक येथील जवळपास 100 वर्षापूर्वीचं श्रीराम मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रमासह महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आले होते. तदनंतर सायंकाळी मारुती मंदिर चौकात श्री रामरक्षक स्तोत्र, हनुमान चालीसा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. तदनंतर लेझिम, नृत्य, भजन, पवाडे गात संपूर्ण गावातून निघालेल्या मिरवणुकीच्या माध्यमातून प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे. सदर मिरवणुकी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, रामायण निर्माते वाल्मिकी ऋषी, वीर एकलव्य, संत सेवालाल महाराज तथा रामदेवजी बाबा स्मारक, संत भीमा भोई व महाराणा प्रताप सिंग यांच्या स्मारकाचं यावेळी पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे. यावेळी ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी रॅलीवर पुष्पवृष्टी करून रॅलीचं स्वागत करण्यात आलं आहे. तर शिवपुत्र मित्र मंडळानं लाडू प्रसादाचं वाटपही केलं आहे. कार्यक्रमात अजंदे बुद्रुकचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच चंद्रकांत पाटील, सरपंच संजय भिल, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम मराठे, बावडू मराठे, ज्ञानेश्वर सोमवंशी, ओमेंद्र सिंग राजपूत, डॉक्टर उमेश पाटील, तन्वीर सिंपी, कैलास मराठे आदींसह ग्रामस्थ, महिला आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी योगेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, होडनांते.